ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून नागपूर, कोल्हापूर, मडगाव दरम्यान 12 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहेत। त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त बहीण भावाचा प्रवास सुकर होणार आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। मुंबईला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये साचलाय। पाण्याचा तुटवडा भासणार नाही आता स्पष्ट झालंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या 89.8% साठा आहे। अद्याप पावसाळा सुरूच आहे, त्यामुळे साठा आणखी वाढणार आहे। देशातल्या पोस्ट ऑफिसेसमध्येही आता डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं नवीन खातं उघडण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता OTP आणि बायोमेट्रिकच्या जागी फेस स्कॅनची सुविधा सुरू केली। ही सुविधा UIDAIच्या नियमांतर्गत करण्यात आली। UPIची मोठी क्रेज आहे। 2 ऑगस्टला एका दिवसात UPI वरून तब्बल 70 कोटीहून अधिक व्यवहार झाल्याची नोंद आहे। NPCIनं ही आकडेवारी जारी केली। बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रेंनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनची अनोखी भेट दिली। बेलापूर मतदारसंघातून 1 लाख राख्या फडणवीसांकडे पाठवल्यात। त्याची सुरुवात भाजप कार्यालयातून वाशीमधून केली। लाडक्या भावाला राख्या पाठवण्यात आल्या अशी प्रतिक्रिया म्हात्रेंनी व्यक्त केली। MPSC गट क सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय। मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला होणार आहे। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येईल। परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।